साड्या तर आपण बघून घेतलेल्या आहेत, साड्यांची किमती काय आहेत त्या सुद्धा बघितलेल्या आहेत. पण आज फक्त साड्या बघणार आहेत. साड्यांना ओळखायचं कसं, कुठली साडी एम्ब्रॉयडरीची आहे, कुठली साडी सिरोस्की वर्कची, कुठली डायमंडची आणि कुठली स्टोनची, साड्यांचं फॅब्रिक मटेरियल कुठलं आहे, कुठली सिल्कची आहे, कुठली विस्कॉस मटेरियलची आहे, कुठली नेट मटेरियलची, कुठली जॉर्जेट, कुठली शिफॉन, कुठली ऑर्गेन्झा आणि कुठली पैठणी सिल्क. सगळ्या साड्या आज आपण एक एक करून बघणार आहेत, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या साडीला नेमकं म्हणता काय. तर पहिली सुरुवात आपण करूया साड्यांची. आज डिझाईन, क्वालिटी आणि साड्यांचे वर्क आहेत ना, त्याला आज आपण मेन्शन करणार आहे. बघू शकता तिथे एलिगेंट हे मी साडी दाखवते ब्राऊन कलरची. आता तुम्ही म्हणणार मयुरी ब्राऊन कलरची साडी खूप मस्त अशी, याच्यावर डायमंड वर्क आहे. ऍक्च्युली याच्यावर डायमंड वर्क नाहीये, याच्यावर तुम्ही बघू शकतात सिरोस्की वर्क. हे जे दिसत आहेत ना तुम्हाला कडीने, या काटावर जे डायमंड आहेत ना, ऍक्च्युली त्याला सिरोस्की वर्क म्हणलं जातं. ज्याची एक प्रोसेस असते, मशीनीने त्याला बनवलेले जातात आणि त्याला चिपकवले जातात, जेणेकरून ते निघत नाही. सोबत सोबत तुम्ही बघता इथे लाईन्स तुम्हाला दिली जाणार आहे, एलिगेंट अशी लाईन्स तुम्हाला दिली जाते, म्हणजे त्याला एम्ब्रॉयडरी म्हणतात. आणि फॅब्रिक मटेरियलची जर मी गोष्ट करणार ना, ऑर्गेन्झा आर्ट सिल्क मटेरियल आहे. बघा ऑर्गेन्झा मध्ये ना खूप असे प्रकार येतात. एक जाड ऑर्गेन्झा असतो, म्हणजे घातल्याच्या नंतर एकदमच फुगीर साडी ती दिसते. आणि एक सॉफ्ट ऑर्गेन्झा आर्ट सिल्क मटेरियल असतो, म्हणजे ऑर्गेन्झा तर असतो सोबत 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 एकदम सॉफ्ट आणि सिल्क. म्हणजे तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही घ्यायला जाणार. सांगा जेव्हा पण तुम्ही ऑर्गेन्झाची साडी घ्यायला जाणार, एक वेळा नक्की रिटेल स्टोर वाल्याला सांगा की मला ना सॉफ्ट ऑर्गेन्झा आर्ट सिल्क मटेरियल दाखवा, म्हणजे तुम्हाला सॉफ्ट ऑर्गेन्झा दाखवेल. दुसरं हे कलेक्शन बघूया आपण. याच्यामध्ये तुम्हाला मिळेल डायमंडचं वर्क, प्रॉपरली डायमंड वर्क तुम्हाला मिळेल. आता डायमंड म्हणजे काय चला तेही बघून घेऊया. बघू शकता त्याची काठ, एलिगेंट अशी याची काठ तुम्ही बघू शकतात. कटवर्क दिलं जाईल आणि हे टोटली डायमंड असतात. जे आपण नेकलेस घालतो, जे आपण इयरिंग्स घालतो, त्याच्यात कसले डायमंड असतात ना प्रॉपर वेचे, ते डायमंड याच्यात चिपकवलेले आहेत. पण तुम्ही वॉश केल्याच्या नंतर सुद्धा हे डायमंड अजिबात निघणार नाहीये, कारण ह्याला पण मशीनचे एक प्रकाराने चिपकवलेले असतात. फॅब्रिक मटेरियलची बात करू तर हे तुम्हाला सिल्क मटेरियल मिळणार आहे. चला या गुजरात आणि राजस्थान मध्ये जास्त विकली जाणार साडी. तर ही बघू शकता तुम्ही, गुजरात आणि राजस्थान मध्ये एकदम विकली जाणारी साडी. म्हणजे बघू शकतात याला ना घर चोला सुद्धा म्हणले जातं. गुजरात आणि राजस्थान मध्ये जेव्हा तुम्ही येणार ना, तेव्हा तुम्हाला एकदम कळेल घर चोला म्हणजे ही साडी तुम्हाला दाखवली जाईल, ज्याच्यामध्ये ना याची बघू शकता तुम्ही, याच्यावर ना छोटे छोटे अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत. आणि काठ तुम्ही बघू शकतात, एलिगेंट अशी काठ तुम्हाला थोडीशी गोल्ड आणि सिल्वरची, म्हणजे पूर्ण प्रकाराने गोल्ड मध्ये पण जात नाहीये आणि पूर्ण प्रकारे सिल्वर मध्ये पण जात नाहीये. तर अशी तुम्हाला इथे ना काठ दिलेली आहे, एकदम न्यूट्रल कलर मध्ये. आणि बुट्ट्या पण विस्कॉस मटेरियल आहे. विस्कॉस म्हणजे एकदमच सॉफ्ट, एकदम अतिशय प्रमाणात सॉफ्ट मटेरियल असतं, जेणेकरून तुमच्या बॉडीला एकदम व्यवस्थित रीतीने ड्रॅप होणार आहे. चला आता साड्यांचं मटेरियल बघितलं, साड्यांचं वर्क बघून घेऊ. बघू शकता तुम्ही इथे ही साडी, तुम्हाला ही साडी मिळणार आहे कटवर्क एम्ब्रॉयडरी सोबत तुम्ही बघू शकता एलिगेंट अशी डिझाईन तुम्ही बघू शकता. संपूर्ण साडीवर तुम्हाला सिरोस्की डिझाईन मिळणार आहे. आणि साडी म्हणजे पुन्हा एक वेळा ऑर्गेन्झा आर्ट सिल्क मटेरियल, जे ऑर्गेन्झाचा एक प्रकार पण अतिशय प्रमाणामध्ये सॉफ्ट मटेरियल. चला तर जिमी चूचं कलेक्शन बाकी, जिमी चू कलेक्शन एक वेळा बघून घेऊया. जिमी चू जी साडी एकदमच जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकदम जास्त ट्रेंड मध्ये चालू असणारी जिमी चूचं कलेक्शन. वाव, सुंदर, अतिशय सुंदर, म्हणजे अप्रतिमता सुंदर ही साडी जिमी चूचं कलेक्शन आहे. म्हणजे या साडीचं फॅब्रिक जे आहे ना, त्याला म्हणजे त्यालाच म्हणतात की हे जिमी चूचं कलेक्शन. आणि बघू शकते तिथे डायमंड, संपूर्णपणे साडीवर तुम्हाला डायमंडच डायमंड दिले जाईल. मी दाखवते एक वेळा खोलून, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघू शकता अतिशय छान प्रमाणाची ही जिमी चू कलेक्शन, म्हणजे डायमंड, याच्यावर डायमंड लागलेले आहेत. सिरोस्की किंवा स्टोनवर्कचा विचार करू नका, प्रॉपर रीतीने याच्यावर डायमंडने काम केलेलं आहे. आणि संपूर्ण साडी जितक्या पण दाखवल्या सगळ्या साड्या 6.5च्या कटचे येतील, म्हणजे 6.5 मीटरची साडी विथ ब्लाउज पीस.
सगळ्या साड्या बघितल्या, नेट प्रकार बघितला नाही असं शक्य आहे का? तर अजिबात नाहीये. बघू शकता तिथे नेटचा हा एक प्रकार. वाव, एलिगेंट ही साडी बघू शकतात, म्हणजे तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये तुमची ना इथे स्किन जर ट्रान्सपरंट होते, बघू शकतात माझा हात दिसत असेल, स्किन जर तुमची ट्रान्सपरंट होत असेल तर म्हणजे समजून घ्यायचं की हा नेटचा प्रकार आहे. नेटवर तुम्हाला एम्ब्रॉयडरी बघू शकता, अतिशय छान प्रमाणात एम्ब्रॉयडरी दिली जाणार आहे एलिगेंट. आणि स्टोन वर्क, इथे तुम्हाला स्टोन वर्क मेन्शन करा की इथे तुम्हाला स्टोन वर्क दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला कळालं असेल. आपण विस्कॉसची साडी बघितली, जिमीचूचं कलेक्शन बघितलं, ऑर्गेन्झा हार्ड सिल्क मटेरियल सोबत नेट, त्याच्यासोबत एम्ब्रॉयडरी कशी बघायची आणि कशी ओळखायची, सोबत स्टोन वर्क कसं बघायचं आणि कसं ओळखायचं, जसं की या साडीवर मी दाखवलेलं आहे स्टोन वर्क कसं ओळखायचंय. त्याच्यानंतर डायमंड कलेक्शन कसं, डायमंडची साडी असेल तर डायमंड आहे का स्टोन किंवा सिरोस्की आहे कसं ओळखायचं, म्हणजे ह्या साडीवर तुम्हाला नक्की कळालं असेल. नंतर विस्कॉस जेकार्ड ची साडी असेल तिला कशी ओळखायची आहे, बघू शकता तिथे धागे निघलेले आहेत, म्हणजे ही प्रॉपर वे मध्ये मशीन मध्ये बनलेली साडी आहे. कितीही धुवा, कितीही ब्रश लावा, कितीही मशीनीत टाका तरी याची डिझाईन अजिबात निघणार नाही. आणि सिरोस्की वर्क म्हणजे बघू शकतात ही रेड कलरची साडी, या रेड कलरच्या साडीमध्ये इथे काटेला किंवा इथे आत ही डिझाईन जर बघत असणार ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल की ही सिरोस्की वर्कची साडी आहे. म्हणजे संपूर्ण माहिती आज एका व्हिडिओमध्ये आपण घेणार नाहीये, कारण इतके सगळी क्वांटिटी आहे, तर संपूर्ण आपण एक व्हिडिओमध्ये करू शकत नाही. त्याला व्हिडिओ आवडला असेल, फॅब्रिकचं नॉलेज मिळालं असेल किंवा डिझाईनचं नॉलेज, वर्कचं नॉलेज मिळालं असेल, नक्की लाईक करा. अशा नवीन व्हिडिओ, कॉन्टेंट आणि माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवे व्हिडिओ येऊन, काहीतरी नवीन कॅटेगरी सोबत. या मला विश्रांती, टाटा, बाय बाय आणि जय हिंद.